आधी हिने सुरू केलेलं, मी हिला सोडणार नाही. नाही दीदी, यांनी पहिलं मला मारलं म्हणून मी याचे कपडे फाडले. एकमेकांचे कपडे का फाडली तुम्ही? कसं समजत नाही तुम्हा दोघांना? तुमची ताई गरीब आहे, कुठून आणन ती कपडे? काकी, काय झालं रमा? असं का बसली? अभ्यास का नाही करत? अभ्यास करत जा. तू नशीबवान हायस, लय चांगला पती भेटला हाय. तुझी लय काळजी करतो, तुला अभ्यास करायला सांगतो. अभ्यास करताना बघते ना तेव्हा मला जुनी गोष्ट आठवते बघ. जसं भीमराव अभ्यास करायचा, आम्ही समदे त्यासनी चिडवायचो, हसायचो. आणि आता त्योच नोकरी करायला गेला तेव्हा पण त्यासनी चिडवलं. ज्या भीमरावाच्या अभ्यासाची आम्ही एवढी खिल्ली उडवली, त्याच अभ्यासामुळं आणि बॅरिस्टरकडे नोकरीमुळं, त्याच्या ओळखीमुळं ते एवढे मोठे वकील आपल्या पक्षाकडून केस लढायला तयार झाले. जर जमलंच तर ना, माझ्या चुकीसाठी मला माफ कर. लई चुकीचं वागले ना मी तुमच्या संग. काकी, हे काय बोलताय तुम्ही? समद तुमच्यामुळं झालंय की उद्या वकील साहेबांच्या कृपेनं मंगेशजींची सुटका होईल. म्या खुश आहे. काकी, अहो ह्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. साथीची नाही, कायद्यावर असणाऱ्या विश्वासाची गोष्ट ही. मी म्हणालो होतो ना, कायद्याच्या प्रक्रियेतून जाऊन अवघडातल्या अवघड समस्येचं पण निवारण होऊ शकतं. बरोबर बोललास. चला आता तुम्ही दोघं बसून निवांत बोला, म्या जाते. तर हे मला ऐकवायला होतं का कायद्यावर विश्वास ठेवा? नाही, जे खरं आहे तेच सांगत होतो. तत्वांना समजून घेणं अवघड आहे थोडं, पण शेवटी विजय तत्वांचाच होतो. ताई, तू माफ केलंस ना? यापुढे आम्ही कधीच भांडणार नाही. हा ताई, आता आम्ही शहाण्या मुलांसारखं राहू. तुम्ही दोघं जा बरं इथून. शंकर आणि छोटीची ताई, मुलांना माफ केलंयस ना? मुलांचे दाजी, मुलांना घेऊन तुम्ही बी जा इथून. चला. भीमराव, खूप विश्वास आहे ना कायद्यावर? आता त्याच कायद्याच्या विश्वासाला मी तोडणार. असंच एक एक करून चाळीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कायद्याच्या डावपेचात फसवून तुरुंगात पाठवणार. उद्या मंगेशला शिक्षा मिळणं तुझ्या अहंकाराला तडा जाणं आहे भीमराव. तुझा पराजय आहे. मी बॅरिस्टर सोहम सरांचा सहाय्यक आहे. त्यांनी निरोप पाठवलाय की भीमची केस ते लढतील. चला, आम्हाला तर बॅरिस्टर साहेब मिळाले, तुम्ही तयारीला लागा. मी भीमाला कोणत्याही पद्धतीने जिंकू देऊ शकत नाही. मी काहीतरी वेगळा प्रयत्न केला पाहिजे.
ऐक सोडा जर तुझा भाऊ तुला व्यवस्थित हवा असेल तर भीमरावला सांग आपली केस मागे घे म्हणावा. शंकर दादा, ताई. दलिया आजी, ओ हारवाले दादा इकडे या. आत्याबाई, जिजाबाई, ओ रामजी भाऊ इकडे या की. ओ हितेश भाऊ या ना समधी. अरे काय झालं बोला. आवा वाईस थांबा की. रामजी भाऊंना आणि समध्यानं बाहेर येऊ दे, मग सांगते काय झालं. माझं ना नवस होता की मंगेशजींची सुटका होवो. जर मंगेशजी जेलमधून सुटून आले ना तर चाळीतल्या समध्या लोकांसाठी उद्याचं जेवण माझ्याकडून. अगं फुलिया, तू तर मेजवानीची अशी गोष्ट करतेस की तुझ्या घरी कोणता सण आहे. हं? उत्सवच आहे काका. कायद्याच्या विजयाचा उत्सव. कायद्याच्या विजयाचा उत्सव तर साजरा केलाच पाहिजे. अरे भीम, अजून जिंकलाय कुठे. नटवर बाळा, नाही जिंकले तर जिंकून पण जातील. जरा धीर धरवायच. जिंकण्या हरण्यात पडायचे कशाला. हो, जिंकण्या हरण्यात पडायचंच कशाला. चला, जे झालं ते झालं. आम्ही क्षमा करतो. तुम्ही सगळे आपली केस मागे घ्या, आम्ही आमची केस मागे घेतो. मंगेश सुटून घरी येईल. नाही, आता आम्हाला तुमची दया नकोय. आणि हो, जे झालं ते झालंचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला तेव्हा आठवतोय जेव्हा थोड्या वेळानंतर कायद्यासमोर उभे राहणार आहोत. मी आनंदला परत नोकरीवर ठेवीन. समजा की आमच्याकडून भरपाई आहे. हो, आणि मी पण या चाळीत परत येऊन कधी तमाशा करणार नाही. मग तर ठीकच आहे. आनंदला नोकरी वापस मिळेल. आम्हाला बी तेच हवंय. आणि शेठजी माझे पती बीज नोकरी शोधत आहेत. जर तुम्ही त्यासनी बी देऊ शकलात तर. हो हो, नक्की देऊ. फक्त एकदा येऊन केस मागे घ्या. हो तर चला. पण ऑफिसात नाही, चौकीत. तुमच्या समोर FIR लिहून घेईल की कसा हा माणूस मला आमिष दाखवतोय. तुम्ही इशे का वाढवताय. ते तुम्हासनी नोकरी देतायत आणि तुम्हाला बी नोकरी पाहिजे ना. वाद घालून काय फायदा होणार. लागलीच जाऊन मिटवून घ्या. गप्पा बस. अशा लोकांना असा धडा शिकवावा लागतो. आनंद, एकदा पुन्हा विचार कर. आम्ही नाही विचार करणार. विचार तुम्ही करायला पाहिजे होता, तोही आधी. पण हे ऐकून छान वाटलं की तुम्ही स्वतःला एवढं शक्तिमान समजता पण न्यायाच्या ताकदीला घाबरता. कायद्याची तरी भीती आहे तुम्हाला. आता जास्त बडबड करून काही उपयोग नाहीये. जा, कोर्टात भेटू. ताई, ताई. काय झालं बाळा, का रडतीये. शंकर दादाला कोणीतरी पळवून नेलंय. काय, कोणी नेलं उचलून. कुठे नेलं माहित नाही. त्याचं तोंड झाकलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की जर शंकर परत पाहिजे असेल तर ती केस मागे घ्या. तुम्हाला त्यांच्याशी जुनी खुन्नस काढायची आहे, पण या खुन्नसच्या नादात आम्ही सगळे फसलो तर. मग करायचं काय दुसरं.
चला काहीतरी इतर मार्गावर विचार करू. कोणता मार्ग? तुम्ही विचार करा, आम्ही पण करतो. काही ना काही उपाय तर निघेलच ना. विचार कर भीम, काय करायचे आहे? हो, भीम एकदा पुन्हा विचार कर. नंतर असं नको व्हायला की पश्चाताप करावा लागेल. चला. चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय. दुई पाटन के बीच में साबुत बचाना को. कुठे? कुठे चाललास एवढ्या सकाळी घाईघाईत? भीमच्या घरी जाईन आणि सरळ तिथून त्यांच्याबरोबरच कोर्टात जाईन. सर पण सरळ कोर्टातच येतील. पण तुम्ही इथे कुठे फिरताय? तुम्हालाही कोर्टात यायचं होतं ना? आमच्या बरोबरच चला. जायचं होतं, मलाही जायचं होतं, पण तुम्हाला कोणी सांगितलं नाही का? भीमाचा साळू शंकरला कोणीतरी पळवून नेलंय. आणि अट काय घातली माहितीये? ही केस मागे घ्या तरच त्याला सोडू. काय? कोणीतरी कशाला? तुम्हीच अपहरण केलं असेल. कमाल करतात. कोणी केलं, का केलं, कशासाठी केलं, हे सगळं सिद्ध करण्यासाठी तर साक्ष, साक्षीदार वगैरे वगैरे लागतील. सध्या तरी महत्वाची गोष्ट ही आहे की भीमराव, त्याची पत्नी रमाबाई आणि तुमचे बॅरिस्टर साहेब काय करतात. आता भीम काय करशील? काय करणार आता? घाबरून केस थोडीच सोडून देणार. म्हणजे आधी कोर्टात जाऊया, कायद्याची कारवाई पूर्ण करू आणि मग नंतर शंकरला सोडवू. घाबरू नकोस रमा. विश्वास ठेव, मी शंकरला काही होऊ देणार नाही. कसं काय नाही होऊ देणार? त्या सगळ्यांना शिक्षा मिळाली ना, ते शंकरला मारून टाकतील. आणि सगळे म्हणतात आहे ना, काही तडजोड करू, मग करू ना. आणि मंगेश काका तर सुटणार आहेत ना? हो, मंगेश काका सुटतीलच, पण हे गुन्हेगार पण सुटतील ना. मग आता गुन्हेगारांना शिक्षा मिळावी ह्यासाठी मी माझ्या भावाचा जीव संकटात घालू? रमा, असं थोडी म्हणालो मी. मला काय नाही माहिती. जाऊन केस मागं घेऊ आपण. नाही रमा, एवढं सगळं झाल्यावर आता ही केस मागे नाही घेऊ शकत. परत तुम्ही तुमच्या तत्वांवर आले. दरवेळी हट्ट महत्वाचा नसतो. बाबा, आनंद भाऊ, आत्या, अहो समजावा ना ह्यांना. हे बघा, मी असं काही म्हणालो नाहीये ज्याने मला समजवावं लागेल. बरोबर आहे माझं. वेळ वाया घालवण्यापेक्षा कोर्टात जाऊ आणि जी काही कारवाई आहे ती करूयात. तुमच्यापैकी कोणी येत आहे माझ्याबरोबर? कोणी येत असेल तर चला, नाहीतर मी एकटा जातो. भीमराव, कायद्यात एक अजून सिद्धांत असला पाहिजे. मग हजारो गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निष्पाप व्यक्तीला शिक्षा झाली नाही पाहिजे. सगळं काही कळलंय मला. आणि मला माहित होतं भीम की तू तसंच करणार.
जसं तू आता करायला निघाला होतास. म्हणून मी सरळ इथे निघून आलो. हो भीमराव, जेव्हा सरांना कळेल तेव्हा तेही हेच म्हणतील की ह्या लोकांसोबत तडजोड करून घे. भीमपोरा, असं समज की समजे लोक आत गेले आणि जर काय शंकरला काही झालं तर तू जिंदगीत स्वतःला कावाच माफ नाही करू शकणार. आज या चुकीपासून तर वाचले, उद्या दुसरी चुकी करतील आणि पकडले जातीलच आणि शेवटी जेलातच असणार. भीमराव, प्रत्येक लढाईत हे समजून घेणे खूप आवश्यक असतं की त्या लढाईची जिंकण्याची किंमत काय आहे आणि त्या लढाईच्या जिंकण्याच्या किमतीपेक्षा जास्त किंमत कशाची असता कामा नये. आता बी तुम्ही विचार करताय तुमची तत्व एवढी मोठी आहेत का त्याच्या पुढं माझ्या निर्दोष भावाचा जीव तुम्ही पणाला लावणार आहेत? तुमची तत्व काय बी असू द्या, गल्लीत घुसलेल्या जंगली जनावराला पकडण्यासाठी सगळ्या गल्लीला आग नाही लावत. एका गुन्हेगाराला पकडायच्या नादात एखाद्या निर्दोषाचा जीव जावा, काय तुम्हाला हेच हवं? कुणाला दंड देण्याऐवजी एखाद्याचा जीव वाचत असेल ना तर तो वाचवावा आधी. आत्यांनी, बाबांनी, गुरुजींनी सगळ्यांनी समजवलं तुम्हाला. आता तरी तुमची तत्व सोडा हो. चल रामा, चौकीत जाऊ, बोलून घेऊ. चल आनंद. कायद्यात एक अजून सिद्धांत असला पाहिजे, मग हजारो गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निष्पाप व्यक्तीला शिक्षा झाली नाही पाहिजे. प्रत्येक लढाईत हे समजून घेणे खूप आवश्यक असतं की त्या लढाईची जिंकण्याची किंमत काय आहे आणि त्या लढाईच्या जिंकण्याच्या किमतीपेक्षा जास्त किंमत कशाची असता कामा नये. फौजदार साहेब, आम्ही आमची केस परत घेतोय. फौजदार साहेब, आम्ही पण आमची केस मागे घेतोय. ठीक आहे, मग सोडून देतो मंगेशला. लॉकअप खोला, सोडा त्याला. रामजी, भीम कुठे आहे? भीम कुठे दिसला नाही. तो घरला आहे. आम्ही तुला न्यायला आलोय. चल. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. ताई, ताई. हजार गुन्हेगार सुटले तर सुटू देत, पण एका निष्पाप व्यक्तीला शिक्षा नाही व्हायला पाहिजे.